नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला, नैना आणि अंजू तिघीही किचनमध्ये असतात. कला मात्र विचारातच असते. तिच्या डोक्यात सारखा एक विचार येत असतो की मी बनवलेला बुके हा डस्टबिनमध्ये गेला कसा काय, कारण चांदेकरने तो फेकलेला नाहीये आणि चांदेकरने मला तसं सांगितलं देखील. परंतु मग तो बुके डस्टबिनमध्ये कसा काय गेला असेल, कोणी फेकला असेल, हा विचार कलाच्या मनात येत असतो. आणि मग त्यावेळी ती अंजूला विचारते की अंजू, तू काल आमच्या खोलीमध्ये गेली होतीस का? त्यावर अंजू म्हणते की नाही ताई, काल रात्री मी वरच्या खोल्या साफच नाही केल्या, परंतु मी खालच्या सगळ्या खोल्या झाडून काढल्या. कला म्हणते की अच्छा, म्हणजे तू अद्वैत दादाला काही द्यायला वर गेलीच नाहीस का? अंजू म्हणते की अद्वैत दादांना पाणी हवं होतं, मग ते स्वतःच जिन्यामध्ये आले आणि मग मी त्यांना पाण्याची बॉटल दिली. कला अंजूला विचारते की अंजू, याचा अर्थ तू आमच्या खोलीमध्ये काल ड्रेसिंग टेबल, फर्निचर वगैरे काहीच पुसलं नाही का? अंजू सांगते की नाही. आता कला विचार करते की अंजूलाही काही माहीत नाही आहे, परंतु आता नैना घाबरलेली असते. नैना विचार करते की ह्या कलाने अशी चौकशी समिती का भरवली असेल आणि अंजूला का ती एवढं विचारत असेल. नैना आता घाबरलेली असते की ही कला शोधून काढते की काय की तो डस्टबिनमध्ये बुके कोणी फेकला होता ते, आणि मग तर मी गेलेच. नैनाला भीती वाटू लागते. तर अंजू त्यावेळी कलाला सांगते की कलाताई, मी एकदा गेले होते तुमच्या खोलीत इस्त्रीचे कपडे ठेवायला. त्यावर कला म्हणते की अच्छा, गेली होतीस का तू? मग काय काय बघितलं तिथे आणि काय झालं तिथे? त्यावर अंजू म्हणते की काहीच झालं नाही, मी आपली नेहमीप्रमाणे गेली. नेहमीप्रमाणे तुमचे कपडे तुमच्या कपाटात ठेवले आणि अद्वैत साहेबांचे कपडे अद्वैत साहेबांच्या कपाटात ठेवले. कला आता डायरेक्टली अंजूला विचारते की अंजू, तू आमच्या खोलीच्या कचऱ्याच्या डब्यात काही टाकलं तर नाही ना? असं म्हटल्यावर नैनाला मात्र शॉक बसतो. नैना त्यावेळी काकडी चिरत असते आणि कला ज्यावेळी असं म्हणते त्याच वेळी नैनाच्या बोटांवर सुरी येते आणि नैनाचं बोट कापतं. कला विचारते की काय झालं नैनाताई, कापलं का बोट? तेव्हा नैना म्हणते की नाही नाही, काय नाही, इतकं काय नाही. पण कला विचार करू लागते की मी जेव्हा अंजूशी बोलत होते तेव्हा नैनाताई एवढी का अस्वस्थ झाली आणि हिचे हात देखील थरथरताय. मग कला अंजूला सांगते की अंजू, तू एक काम कर, तू वॉशिंग मशीन लाव. आता अंजू जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा नैनाही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते, कारण नैनाला कलाची भीती वाटत असते. पण त्याचवेळी कला नैनाला विचारते की नैनाताई, मला एक गोष्ट सांग की मी बनवलेला बुके तू डस्टबिनमध्ये का टाकलास? असं म्हटल्यावर नैना म्हणते की काय, मी का तो बुके डस्टबिनमध्ये फेकू आणि मी असं का करेल? कला म्हणते की हो, तू करू शकते म्हणून तर तुला विचारते. नैना म्हणते की कला, उगाचच तू माझ्यावर बोट नको उगारू. मी काही केलेलं नाहीये आणि तसंही तुला तर आता म्हणायलाच झालंय, कारण मी आता काही केलं म्हणजे घरामध्ये बोबाटा होणार आणि त्याचा फायदा तू बरोबर घेतेयस. आणि तू आता मला मुद्दाम या घरामध्ये त्रास द्यायला आलीयस आणि मुद्दाम मला त्रास देतेयस आणि मुद्दाम मला घरच्यांच्या नजरेत पाडतीयस. काय मला कळत नाही काय ह्या गोष्टी? कला म्हणते की नैनाताई, अगं नसेल कबूल करायचं तर नको करूस तू कबूल. पण मी जेव्हा अंजूशी बोलत होते तेव्हा तू काय एवढी अस्वस्थ झाली होतीस? ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय तुला आत्ता नाही ओळखत. खरं तर त्या दिवशी मी सगळ्यांसमोर तुला माफी मागायला लावली ना. मला माहिती आहे तुला त्याच गोष्टीचा सूड घ्यायचा असणार आणि म्हणून तू बुके डस्टबिनमध्ये फेकलास. नाही म्हणजे तू आता कितीही नाही म्हणालीस, कितीही ही गोष्ट नाकारली तरी सुद्धा मला सगळ्या गोष्टी माहिती आहे अगं. पण नैनाताई, एक गोष्ट लक्षात ठेव, अशा भरलेल्या घरामध्ये राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर याच गोष्टी जर तू ठेवणार असशील ना तर चांगल्या गोष्टी विस्कटायला वेळ लागत नाही. अशा भरलेल्या वास्तूमध्ये फार वेळ वाईट विचार हे धरून ठेवायचे नसतात. हे बघ, राग येऊ शकतो ही गोष्ट मी समजू शकते, परंतु राग येऊ शकतो तर मोकळा कर, मोकळी हो, उगाचच अशी खुसपट काढू नकोस. नैना म्हणते की बस झालं कला, उगाचच काही खोटे नाटे आरोप माझ्यावर करू नको. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी इथे काही तुझं ऐकायला नाही थांबली आहे. नैना आता रागारागात तिथून निघून जाते. मग कला म्हणते की अगं ताई, मी तुला खूप चांगलं ओळखते आणि जर तू आता काही केलं नसतं ना तर तू मात्र माझ्याशी भांडत बसली असतीस. पण ज्या अर्थी तू निघून गेली आहेस ना त्या अर्थी तू हे सगळं केलं होतं नैनाताई. राहुल इकडे विचार करत असतो, येरझरे घालत असतो. तेवढ्यातच नैना तिथे येते आणि नैना राहुलला बघते आणि राहुलला विचारते की अरे राहुल, तू कसला एवढा विचार करतोयस आता? राहुल म्हणतो की काही नाही, त्या अद्वैत कलासोबत माझ्या असलेल्या अडचणींचा विचार करतोय मी. नैना म्हणते की कला आणि अद्वैत या दोघांपेक्षा अजून कुठला मोठा धोका असणार आहे आपल्याला? त्यावर राहुल म्हणतो की आहे ना अजून एक धोका, तो धोका म्हणजे सोहम. त्यावर नैना म्हणते की सोहम,
सोहमचा कसला धोका आलाय? तो कधी घरात असतो, कधी घरात नसतो, कधी घरात असतो तेही कळत नाही, आणि त्याचा कुठून धोका आला आपल्याला? राहुल म्हणतो की ॲक्च्युली नाही ना, मला सुद्धा ही गोष्ट अशीच वाटायची पहिल्यांदा, परंतु कधी कधी काय होतं की एखादी रशी सुद्धा साप बनून आपल्याला कधी डसेल ना त्याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण वेळीच त्या रशीला असं कापून टाकायला हवं. नैना विचारते की म्हणजे एक्झॅक्टली तुला काय म्हणायचंय? त्यावर राहुल म्हणतो की हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे मी चांदेकर नाहीये, मला कोणी घरामध्ये चांदेकर समजत नाही, फक्त मम्मा आणि मी आम्ही स्वतःला चांदेकर समजून घेतोय. आणि कितीही काही म्हटलं तरी सोहम हा चांदेकर आहे, त्यामुळे सोहम हा भविष्यात मला धोका ठरू शकतो, त्यामुळे वेळीच आपल्याला सोहमचा पत्ता कट करावा लागेल. नैना म्हणते की हो रे राहुल, मी तर या गोष्टीचा विचारच केला नव्हता. नैना म्हणते की पण राहुल, माझ्याकडे एक आयडिया आहे. राहुल विचारतो की कुठली आयडिया? मग नैना सांगते की हे बघ, माझ्याकडे अशी आयडिया आहे ना की त्या आयडियाने सोहम चांदेकर आणि अद्वैत चांदेकर दोन्हीही अडचणीत येतील, आणि ऑटोमॅटिकली त्या दोघांची परिस्थिती बिघडली तर कलाचीही बिघडणार, कलाही या सगळ्यामध्ये अडकणार. हे बघ, अद्वैतला जर मनस्ताप झाला तर ऑब्व्हियसली तो मनस्ताप कलाला होणार आहे. सो आपण एका दगडात 3 पक्षी मारणार आहोत राहुल. तर राहुल नैनाला विचारतो की नैना, अगं पण एक्झॅक्टली तुला म्हणायचं काय आहे? मग नैना आता राहुलला प्लॅन समजावून सांगते की आपल्याला कसं कसं घडवून आणायचंय, कशा प्रकारे घडवून आणायचंय. नैनाचा प्लॅन राहुलला देखील पटलेला असतो, आणि मग राहुल आणि नैना तसंच करायचं ठरवतात. मित्रांनो, नैना आणि राहुलचे अद्वैत आणि कलाविरोधाचे प्लॅन तर सुरूच राहणार आहे, परंतु जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, आणि सोबतच आपल्या एका प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला पहिली नैना आवडायची की आत्ताची नैना जास्त आवडते. बघूयात यावर कोणाचं काय मत आहे ते. इकडे आबा कलाला म्हणत असतात, पोरी, अगं तुझ्या हाताला ना वेगळीच चव आहे, तुझ्या हातचं जेवलं ना तर अगदी भरभरून वाटतं बघ. त्यावर कला विचारते की आबा, तुमच्यासाठी मी आल्याचा चहा आणू का? त्यावर आबा म्हणतात की नाही नको. मग कला सरोजला देखील विचारते की सरोज मॅडम, तुमच्यासाठी वेलदोडे घातलेली कॉफी आणू का? त्यावर सरोज म्हणते की नको. आबा कलाला म्हणतात की अगं पोरी, काल मी अद्वैतचं यश बघितलं आणि मला खूप बरं वाटलं बघ. आपल्या घरामध्ये अद्वैत नेहमी आनंद घेऊन येत असतो, पण मग अद्वैत कुठे? आता जेव्हा आबा हे कलाशी बोलत असतात, आता त्याच वेळी जो मेन दरवाजा असतो तर तो दरवाजा बाहेरून बंद होतो, आणि कोणीतरी दरवाजा बंद केलेला असतो. हे बघून आता घरातले घाबरतात. सरोज विचारते की दरवाजा असा कोणी बंद केला? सगळेजण आता घाबरलेले असतात, विचार करतात की दरवाजा असा बाहेरून कोणी बंद केला असेल. सरोज आता मोठमोठ्याने सिक्युरिटी गार्डला आवाज देत असते, तर सिक्युरिटी गार्ड पण येत नसतो. मग आता सगळेजण खूप घाबरतात. सरोज विचारते की नक्की काय झालं असेल? त्याचवेळी अद्वैत बाहेरून आवाज देतो की मीच दरवाजा बंद केलाय, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. असं म्हटल्यावर सरोज आबांना म्हणते की आबा, नक्की अद्वैतचं चाललंय तरी काय? त्यावर आबा देखील म्हणतात की हो ना, अद्वैतचं काय चाललंय, म्हणजे अद्वैत असं कधी करत नाही, आणि आपला दरवाजा तर कधीच बंद होत नाही. सकाळी एकदा आपण जेव्हा दरवाजा उघडतो तर रात्रीचाच बंद करतो, मध्ये आपण दरवाजा बंदच करत नाही. आता घरातले सर्वजण तिथेच उभे असतात की नक्की झालंय काय, दरवाजा कोणी बंद केला असेल याचाच सगळेजण विचार करत असतात. सगळेजण अद्वैतला म्हणत असतात की अरे अद्वैत, दरवाजा उघड, नक्की काय झालंय ते तरी सांग. परंतु आता काहीही कळायला मार्ग नसतो. त्याचवेळी आता अद्वैत रॉकेटला सांगतो की रॉकेट, दरवाजा उघड. मग रॉकेटने दरवाजा उघडलेला असतो. मग रॉकेट सगळ्यांचं बाहेर वेलकम करतो. सगळेजण खूप एक्सायटेड असतात काय आहे ते बघण्यासाठी. सगळेजण जेव्हा बाहेर येतात तेव्हा अद्वैतने हुरडा पार्टीचं आयोजन केलेलं असतं. सगळं हुरडा पार्टीचं मस्त आयोजन अद्वैतने केलेलं असतं. सगळ्यांसाठी बाज वगैरे टाकलेली असते बसायला, आणि ते सगळं बघून सर्वजण खूपच खुश होतात. सोहम म्हणतो की अरे दादा, क्या बात है, हे सगळं किती भारी आहे, आणि मला तर एखादी पेंटिंग केल्यासारखंच वाटतंय, आणि तू तर मात्र आम्हाला एकावर एक सरप्राईजच देतोय नुसते. अद्वैत सगळ्यांना म्हणतो की बरं, सगळ्यांनी बसून घ्या बरं आता. मग सगळेजण आता त्या बाजावर बसतात. मग आबा विचारतात की अरे अद्वैत, परंतु तुला ही कल्पना कशी काय सुचली? म्हणजे आपण तर आपल्याकडे कधीच हुरडा पार्टी नाही केली आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा काय सुचल्या? त्यावर अद्वैत म्हणतो की येस, आपल्या घरी हे सगळं होतच नाही, म्हणून तर मला सुचलं, कारण खरेंच्या घरी कायम अशाच पार्टी होतात, आणि म्हणूनच मी विचार केला की आपणही असं काहीतरी करूया. आणि हो, मी एकट्याने सगळं नाही केलंय, मला रॉकेटने सुद्धा मदत केली आहे.
मग कला विचार करू लागते की मी अद्वैतला सांगितलं होतं की मला एक वेगळी पार्टी हवी आहे, म्हणून तर अद्वैतने हुरडा पार्टीचा इंतजाम केलाय. खरंच किती छान अद्वैत, तू माझं किती ऐकतोस. आणि यासाठी अद्वैत चांदेकर तुला 100 पैकी 100 मार्क आहेत. अद्वैत सगळ्यांना सांगत असतो की ॲक्च्युली सगळ्यांसाठी एक वेगळा एक्सपिरियन्स असेल म्हणून मी हे केलंय. त्यावर आबा म्हणतात की वा वा अद्वैत, मला आवडलं बरं का हे. कला विचार करते की हां, आता सगळ्यांना म्हणतोय सगळ्यांसाठी केलंय, परंतु मला माहिती आहे चांदेकर, हे तू स्पेशली माझ्यासाठीच केलंय. आणि तू जरीही सांगितलं नसेल तरी मला मात्र सगळं कळतं तुझं. परंतु रोहिणी आता सरोजच्या कान भरायला लागते आणि सरोजला ती म्हणत असते की बघितलं सरोज वहिनी, बघितलं ना तू, खऱ्यांकडे हुरडा पार्टी होतीये आणि त्यांच्या मुलीला बरं वाटावं म्हणून आपल्याकडे सुद्धा हुरडा पार्टी केली जाते. नाही म्हणजे या गोष्टीचा विचार कर ना की युजली अद्वैत असतो तो सकाळी फार घाईमध्ये असतो, कधी कधी तर नाश्ता करून सुद्धा जात नाही, एवढी त्याला ऑफिसला जाण्याची घाई असते. पण आज बघ ना, अगदी हुरडा पार्टी वगैरे, म्हणजे अद्वैत बदललाय बरं का. बघ तूच आता काय वाटतंय तुला याबद्दल. सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी, अद्वैत म्हटलाय ना की सगळ्यांना काहीतरी नवीन वाटावं म्हणून तो करतोय, मग ठेव ना त्या गोष्टीवर विश्वास, कशाला माझे कान भरते उगाच. आणि तसंही तुला प्रत्येक गोष्टीची सालं काढायची सवयच लागली आहे. रोहिणी म्हणते की अच्छा बरोबर आहे, मग तुझं ठेवून बघूयात आपण विश्वास. मग आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, त्या हुरडा पार्टीचा बघ ना, काहीतरी भेटणार आहे की नाही आम्हाला काही. अद्वैत म्हणतो की हो. मग अद्वैत रॉकेटला म्हणतो की चल रॉकेट, आता आपण सगळ्यांना देऊयात. मग कला आता प्रत्येकाची प्लेट भरत असते. अद्वैत आणि नैना सगळ्यांना त्या प्लेट्स वगैरे देत असतात. त्यावेळी अद्वैत मात्र स्वतःला खूप शहाणा समजत असतो आणि कलाला मुद्दाम इग्नोर करत असतो. खरं तर हे सगळं केलेलं असतं ते कलासाठी, पण कलाला दाखवायचं नसतं की हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय म्हणून. आणि कलाला बरोबर कळत असतं सगळं. सगळेजण आता हुरडा पार्टी एन्जॉय करत असतात. आबा म्हणतात की अरे अद्वैत, हुरडा पार्टीचा तू बेत मात्र चांगला केला हा, परंतु हुरडा पार्टी अशी एवढी सायलेंट नसते रे. अरे काहीतरी गाणं वगैरे कोणीतरी म्हणा, म्हणजे कसं एन्जॉय वाटेल. सोहम म्हणतो की आबा, आता तुम्ही म्हटलात ना मग संपलं. मी तर म्हणतो की इथं हुरडा पार्टीबद्दल काहीतरी आयोजन झालंच पाहिजे. आता बघूयात किसमें कितना है दम, असं म्हटल्यावर सोहम उभा राहतो. मग रजनी म्हणते की ए दमच्या बाळा, बस बरं खाली, उगाच माजगिरी नको करूस. सोहम म्हणतो की अगं आई, मी सिरियसली बोलतोय. हे बघ, आपण लगेच 2 टीम पाडूयात, मुलं वर्सेस मुली, चालेल? कला म्हणते की का? आबा म्हणतात की पण मुलं आणि मुली वेगळे का बरं? सोहम म्हणतो की अहो आबा, ह्या मुली ज्या असतात ना त्या मुली तोरा मिरवतात आणि मुली जर असल्या ना तर त्या एकमेकींशीच भांडत बसतात. आणि आपल्या मुलांची कशी युनिटी असते, म्हणून आपण नक्की जिंकू, म्हणून मी मुलं आणि मुलींचा ग्रुप पाडतोय. रजनी म्हणते की गप्पा बस, असं काही नसतं सोहम, आम्ही मुली जिंकू सुद्धा, हो की नाही ग कला? त्यावर कला म्हणते की अगदी बरोबर, करा सुरुवात बरं, बघूयात कोण जिंकतंय ते. आबा म्हणतात की चला मग मीच सुरुवात करतो. मग आता चांदेकर फॅमिलीच्या मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या रंगलेल्या असतात. आबा सुरुवात करतात. आबांनी गाण्याची सुरुवात केलेली असते टांगटिंग टिंगा क टांगटिंग टिंगा या गाण्यापासनं, आणि मग त्याच्यातून म हा मुलींवर आलेला असतो. मग कला आता म वरनं गाणं गाते. मी माझे मोगा तुझ्या डोळ्यात शोधता गा, असं काहीतरी गाणं असतं, ते कला म्हणत असते आणि अद्वैतसाठीच म्हणत असते. अद्वैतकडे बघून ती हे गाणं म्हणत असते. मग आता मुलांवर आलेला असतो मग अद्वैत गाणं गायला सुरुवात करतो की आम्ही जातो आमच्या गावा आणि राम राम घ्यावा. हे अद्वैतचं गाणं असतं. एवढं भसाड्या आवाजात गाणं म्हणत असतो, सगळ्यांचे कान दुखायला लागलेले असतात. कला मात्र खूप एन्जॉय करत असते, हसत असते. मग सोहम म्हणतो की अरे दादा, कसं गातोय हे, असं कोणी गातं का? मी गाऊ का तुझ्याऐवजी? त्यावर अद्वैत म्हणतो की गा. मग सोहम आता अद्वैतचं पुढचं गाणं कंप्लीट करतो की आम्ही जातो आमच्या गावा. मग सोहमने ते गाणं छानपैकी म्हटलेलं असतं. इकडे नैना ही राहुल जवळ जाते. राहुलला म्हणते की राहुल, मी तुला जे काम सांगितलं होतं ते केलंयस का तू? राहुल म्हणतो की हो झालंय, काही माणसांची मी लिस्ट काढली आहे, त्यातून एकाला आपण शॉर्टलिस्ट करूयात. नैना म्हणते की गुड, मग काही प्रॉब्लेम नाही. नक्की नैना आणि राहुलचा काय प्लॅन आहे हे आपल्याला समजेलच, परंतु नैना आणि राहुलवर रोहिणीला डाऊट आलेला असतो की यांच्या दोघांचं काय गुलुगुलू चाललंय. जरा बघते मी की दोघं जण जरा एकत्र येत आहे, बोलताय, काय चाललंय याचं नक्की. म्हणून रोहिणी आता राहुल जवळ जाते आणि राहुलला ती विचारते की राहुल काय चाललंय? राहुल म्हणतो की काही नाही अगं मम्मा, मी ते नैनाला विचारत होतो की आमच्या रूममधला जो हीटर आहे ना तो थंड बंद पडलाय ग, म्हणून तिला विचारत होतो, बाकी काही नाही.
त्यावर रोहिणी म्हणते की काय रे, तुला मी काय एवढी मूर्ख वाटले का? आणि पहिली गोष्ट म्हणजे मी तुला काही विचारलं का की तू तिच्याशी का बोलत होता ते? उगाच एक्सप्लेन करायची गरज नाही आहे हा. त्यावर राहुल म्हणतो की पण मम्मा, तुला आवडत नाही ना मी तिच्याशी बोललेलं? रोहिणी म्हणते की हे बघ, मला काही फरक पडत नाही, तू तसंही तिच्याशी बोल, नाही तर नको बोलू. मला त्या मुलीचा काही फरकच पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एवढं नक्की कळतंय की तुझं तुझ्या कामावर फोकस नाही आहे. आता तुझी जी बाहेरची ही लफडी आहेत ना, ती बंद करायची आणि फक्त कामावर फोकस करायचा. हे घर, चांदेकरांचं वैभव, चांदेकरांचा पैसा, फक्त याच गोष्टीवर तू लक्ष द्यायचंय. बाय द वे, मी तुला सोहमबद्दल काहीतरी बोलले होते. सोहमविषयी काही प्लॅन आहे की नाही तुझ्या डोक्यामध्ये? राहुल म्हणतो की मम्मा, काळजी करू नको, मी आहे ना. आणि तसंही ह्या सोहमबद्दल मी काहीतरी प्लॅन केलाय आणि खूप भन्नाट प्लॅन केलाय. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, तुझं आता फक्त एकच लक्ष असायला हवं आणि ते म्हणजे सोहम. असं म्हणताच रजनी तिथे येते आणि ती त्या दोघांकडेही बघत असते. रजनीला बघताच आता रोहिणी आणि राहुल दोघंही घाबरतात. रजनी मग त्या दोघांना म्हणते की मला जरा ताक प्यायचं होतं. रोहिणी म्हणते की पी मग. रोहिणी आणि राहुल तिथून निघून जातात. रजनीने काही ऐकलेलं नसतं. तर आता मुलींवर आलेला असतो र, आणि र वरनं काय त्यांना गाणं आठवत नसतं. त्यामुळे कला म्हणत असते की थोडा टाइम द्या, परंतु सोहमने मात्र टिकटिक चालू केलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की सोहम, तुला माहिती आहे ना र वरून काय असतं? र म्हणजे रडीचा डाव. असं म्हटल्यावर कला म्हणते की चांदेकर, मी काय रडीचा डाव नाही खेळत आहे. त्यावर कला म्हणते की चांदेकर, मला र वरनं येतं हा, उगाच काही बोलू नको. अद्वैत म्हणतो की तुला र वरनं काहीच गाता येत नाहीये, तू मान्य कर की तू हरलीयस. आता ह्या दोघांचं भांडणं सुरू असताना मग मध्येच रजनी म्हणते की मला येतंय ना गाणं. मग रजनी आता रेशमाच्या रेघाने हे गाणं म्हणते. त्यावेळी रॉकेट हा मध्ये डान्स करत असतो. म्हणतात की वा वा रजनी, तुझा आवाज तर एकदम भारी आहे बरं का. सगळेजण रजनीसाठी टाळ्या वाजवतात. त्यावर कला अद्वैतला सांगते की बघितलं आम्ही काही रडीचं डाव खेळलो का? काही केलं का आम्ही चिटिंग? बरोबर आलं की नाही आम्हाला रवरनं गाणं? जाते मी आता वडे करायला. त्यावर अद्वैत म्हणतो की गप्प बस, तुझ्याकडचा गाण्यांचा स्टॉक संपलाय हे पहिल्यांदा मान्य कर ना, म्हणून तू चालली आहेस ना. कला म्हणते की मी आणि रणांगण सोडून जाईल, काही बोलू नकोस हा. त्यावर अद्वैत म्हणतो की काही नाही बोलत आहे, खरं तेच बोलतोय मी. आबा बघा बरं, मी बरोबर बोलतोय की नाही? हिला गाणं येत नाही म्हणून ही निघून चालली आहे की नाही? अहो, हिचा वडा झाला इथे बसून म्हणून ही वडे करायला चालली आहे. कला अद्वैतकडे बघत असते. अद्वैत आणि कलाची ही भांडणं बघून सरोज चिडते आणि सरोज अद्वैतला म्हणते की काय चाललंय अद्वैत तुझं, आणि कशी ही भांडणं करतोय, काय हा बालिशपणा? त्यावेळी आबा म्हणतात की सरोज, अगं रागवतीयस कशाला, पोरं आहेत ते, मजा तर करणारच ना. कला जाऊ देत, आता होऊनच जाऊ दे. त्यावर कला म्हणते की ठीक आहे आबा, ठरलं तर मग आता अद्वैत होऊनच जाऊ दे की कोण जिंकतंय आणि कोण हारतंय ते. चल मग चांदेकर, आता तुझ्यावर ल आलाय, गा ल वरून तुम्ही गाणं मुलं. मग सोहम आता गाणं गातो. सोहमने लटपट तुझं चालन हे गाणं म्हटलेलं असतं. कला आता उठलेली असते. कला आबांना ताक देते. मुद्दामच अद्वैतला धक्के मारत असते. मुद्दामच त्याच्यापासून जाईल, त्याला धक्काच मारेल, त्याच्या पायावरच पाय देईल, असं काहीतरी तिचं चालू असतं. तिला मुद्दाम त्याला त्रास द्यायचा असतो आणि अद्वैतच्या हे बरोबर लक्षात येत असतं. आबा सोहमला विचारतात की अरे सोहम, अद्वैतची नारी आहे, तुझी नारी कुठे आहे? त्यावेळी सोहम गप्प बसतो, कारण सोहमला नारी बनवायचं असतं ते काजलला, पण काजल त्याला नाही म्हटलेली असते ना, म्हणून सोहम जरा शांतच बसतो. मग आबा कलाला म्हणतात की कला, आता बघूयात तुमची टीम काय करते ते. कला मग गाणं म्हणते. आता कला आणि मुलींमध्ये गाण्यांच्या भेंड्या ह्या चांगल्याच रंगलेल्या असतात. अद्वैतवर आलेलं असतं तो. आता अद्वैत मध्येच गाणं गायला सुरुवात करतो की तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाही. असं म्हटल्यावर कला म्हणते की नाही चांदेकर, चुकलंय हा, चुकलंय, तू मध्येच गाण्याची सुरुवात करतोय. अद्वैत म्हणतो की अगं हीच सुरुवात आहे आबा, हीच सुरुवात आहे की नाही? त्यावर आबा मात्र काहीच बोलत नाही. मग अद्वैत कलालाच विचारतो की सांग बरं काय सुरुवात आहे, सांग चल. मग कला आता सांगते की सुरुवात ही आहे की गोमू सांगती ना माझ्या तू येशील का. आबा म्हणतात की नाही बरोबर आहे. अद्वैत म्हणतो की हो आबा, म्हटलं होतं ना मी, बरोबर आहे, बघ खरे आबांनी सुद्धा माझी साईड घेतली. त्यावर आबा म्हणतात की हा बरोबर आहे अद्वैत, तुझं नाही, कलाचं बोलतोय मी. त्यावर कला म्हणते की बघ चांदेकर, खरं ते खरं असतं शेवटी. त्यावर अद्वैत आबांना म्हणतो की आबा हो काय, तुम्ही कोणाच्या टीममध्ये आहात? तुम्ही आमच्या टीममध्ये आहात की यांच्या? कला म्हणते की एक मिनिट चांदेकर, जे खरं आहे ना त्याच्याबद्दल बोलताय आबा, आणि तू त्यांच्या टीममध्ये आहे म्हणून ते तुझी बाजू नाही घेणार. आबा नेहमी खऱ्यांचीच बाजू घेतात, म्हणून आबांनी माझी बाजू घेतली आहे.
आगाऊ कुठला, आणि हे बघ तूच गाणार असशील ना तर पहिल्यापासून नीट गा. त्यावर अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू चिटर आहे. चिटर काय मी नाही आहे. कला म्हणते की नाही तू चिटर आहेस. आता ह्या दोघांचे पुन्हा एकदा भांडणं होतं की काय म्हणून सगळ्यांना टेन्शन येतं. मग आबा म्हणतात की अरे बाबांनो भांडू नका तुम्ही. रजनी विचारते की बरं तुम्हाला काय हवं आहे का अजून. त्यावर आबा म्हणतात की मला जरा हुरडा आण. मग रजनी आता सगळ्यांना जे काय हवं असतं ते देत असते. आता आबांना मध्येच काहीतरी आठवतं. आबा राहुलला म्हणतात की राहुल, अद्वैतच्या गाडीवर ज्या गुंडांनी हल्ला केला त्या गुंडांना तू शोधणार होता, त्याचं काय झालं रे. आता आबांनी असा डायरेक्ट प्रश्न विचारला म्हणून रोहिणी आणि राहुल दोघंही घाबरतात. राहुलला तर पहिला हा प्रश्न पडलेला असतो की आबांनी मला हे सगळं का विचारलं असेल, आबांना माझ्यावरच तर डाऊट आला नसेल ना. राहुल आबांना सांगतो की अहो आबा, आत्ताच माझं पोलिसांशी बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की कोल्हापुरात ना एक अशी टोळी फिरते. ती टोळी 4 व्हीलर मधल्या श्रीमंत माणसांना गाठते आणि त्यांना मग फसवते आणि त्यांना लुटण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे ती जी 2 माणसं असणार ना ती त्यांच्याच टोळीतली असणार. रोहिणी मग राहुलची बाजू घेत म्हणते की हो ना, आजकाल लोक पैशासाठी अगदी काहीही करू शकतात. आबा म्हणतात की अच्छा अच्छा, म्हणजे त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हल्ला नाही केला तर. रोहिणी म्हणते की नाही आबा, शक्यच नाही, मला तरी असं नाही वाटत. परंतु आबा मात्र एक गोष्ट नोटीस करतात, ते म्हणजे राहुलला आलेला असतो घाम. आणि मग राहुल एवढा अस्वस्थ का झालाय याचा प्रश्न आबांना पडतो. मग आबा डायरेक्ट राहुलला विचारतात की काय रे राहुल, तुला एवढा घाम का आलाय रे. असं म्हटल्यावर राहुल आता खूप घाबरतो. आबा आता माझी विकेट पाडता की काय असा राहुलला प्रश्न पडलेला असतो आणि रोहिणी सुद्धा खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु एक गोष्ट आहे की जेव्हा आबा हे राहुलला म्हटलेले असतात की तुला एवढा घाम का आलाय, तेव्हा मात्र कलानेही ही गोष्ट नोटीस केलेली असते, ते म्हणजे राहुलचा भित्रा घाबरलेला चेहरा. आणि मग कलाला आठवतं की ज्यावेळी जे दोन माणसं जे आमच्या गाडीच्या समोर आले होते आणि मुद्दाम त्यांची गाडी पुढे पुढे घेत होते, जर त्यांना खरंच आम्हाला लुटायचं असतं तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला लुटलं असतं. परंतु ते मात्र आमच्या गाडीच्या पुढे जात होते, आम्हाला त्रास देत होते, मुद्दाम आमची गाडी त्यांना टच व्हावी असा त्यांचा उद्देश होता. मग हे सगळं लुटारू व्यक्ती का असं करेल, लुटारू व्यक्ती डायरेक्ट लुटायला सुरुवात करेल ना, असा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कलाला आता राहुलवर डाऊट यायला सुरुवात होते की राहुलने तर असं काही केलं नसेल ना. तर उद्याच्या भागात आपण बघतोय आता चांदेकरांच्या ऑफिसमध्ये उंदीर मेलेला असतो आणि हे बघून अद्वैतला चिड होते. अद्वैत म्हणतो की हे कसं काय शक्य आहे, उंदीर कसं काय इथे येऊ शकतो. मग त्यावर आता स्टाफ सांगतो की सर, तुमच्याच रूममध्ये उंदीर पडून मेलाय. अद्वैत म्हणतो की पण असं कसं काय शक्य आहे, आपल्या ऑफिसमध्ये उंदीर कसा काय येऊ शकतो. आणि मग त्यावेळी जी साफसफाई करणारी बाई असते ती आता सांगते, साहेब अहो, उंदराने केकचे तुकडे खाल्ले, जे की केकचे तुकडे तिकडे पडले होते. मग राहुल कलाला विचारतो की कला, अगं तूच केक ऑर्डर केला होतास ना आणि तूच ती सगळी पार्टी ऑर्गनाईज केली होती, मग मला सांग की तो केक तू कुठून ऑर्डर केला होता, म्हणजे त्या केकमध्ये काही होतं का, आणि त्याने उंदीर मेला तर माणसं सुद्धा मरू शकली असती, म्हणजे तू केक कुठून ऑर्डर केलाय ते तर सांग. मग त्यावेळी कला सांगते की तो केक मी स्वतः तयार केला होता. या गोष्टीचा आता सरोजला खूप राग आलेला असतो जेव्हा सरोजला ही गोष्ट समजते. आणि मग सरोज आता कलाच्या थोबाडीत द्यायला लागते आणि कलाला विचारते की याचा अर्थ एक एक करून तुला चांदेकरांना संपवायचं आहे का आणि हाच तुझा प्लॅन आहे का, असं म्हणत ती कलाच्या कानाखाली देणार तेवढ्यातच कला तिचा हात पकडते आणि निर्भीडपणे ती सरोजला सांगते की सरोज मॅडम, मी काहीही केलेलं नाहीये. आता कला जेव्हा असं बोलते त्यावेळी अद्वैतला मात्र या गोष्टीवर पूर्ण विश्वास असतो की खरे असं कधीही करणार नाही. असं केकमध्ये विष वगैरे टाकून कोणाला मारण्याचा प्रयत्न तर ती लांब लांब कधीही करू शकत नाही. गोष्ट अद्वैतला समजलेली असते. परंतु कलाला मात्र एक गोष्ट कन्फर्म होते की तो केक मी कुठूनही ऑर्डर केलेला नव्हता आणि मी तर असं काही केलेलं नाहीये, मी केकमध्ये काही दुसरं ॲड पण केलेलं नव्हतं. याचा अर्थ कोणीतरी जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करतंय. तरी म्हणजे आमच्यावर त्या माणसांनी हल्ला केलेला असेल, त्यानंतर आता जी ही केकची गोष्ट झाली असेल ती, यामागे नक्कीच कोणीतरी आहे, नक्कीच यामध्ये आम्हाला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय असा विश्वास आता कलाला आलेला असतो. आणि आता तो व्यक्ती कोण आहे हे कला शोधणार असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.